नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एका जागरूक मतदाराने देश बदलतो, पण एका उदासीन मतदाराने देश थांबतो। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशा विषयाबद्दल बोलणार आहे ज्यामुळे आपल्या देशाचं भवितव्य ठरतं, आणि ते म्हणजे मतदान। मित्रांनो, भारताला आज तुमच्यासारख्या जबाबदार तरुणांची गरज आहे। तुम्ही केवळ भविष्याचे नागरिक नाही, तर देशाच्या परिवर्तनाचे शिल्पकार आहात। मतदान ही केवळ प्रक्रिया नाही, तर ती एक शक्ती आहे। आपल्या हाती दिलेली अशी शक्ती जी लोकशाहीचा पाया आहे। या लोकशाहीच्या शक्तीचा आपण उपयोग करून आपल्या देशाचं नेतृत्व निवडलं पाहिजे, आपल्या समस्या मांडल्या पाहिजेत आणि आपल्या स्वप्नांचा मार्ग मोकळा केला पाहिजे। कदाचित तुम्ही विचाराल, माझ्या एका मताने काय होणार? पण लक्षात ठेवा, इतिहासात अनेक निवडणुका या फक्त काही मतांनी ठरल्या गेलेल्या आहेत। तुमचे एक मत देशाचं भाग्य बदलू शकतं। तुम्ही जर मतदान केले नाही तर तुम्ही तुमचा हक्क तर गमावतात, परंतु देशासाठीची जबाबदारी सुद्धा गमावतात। मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदाच मतदान करणारे मतदार असाल तर हा तुमच्यासाठी खास क्षण आहे। पहिल्यांदा मतदान करणे हा तुमच्या आयुष्यातील अभिमानाचा दिवस आहे। हा केवळ अधिकार नव्हे, तर तुमचं देशासाठी योगदान आहे। तुमचं एक मत भविष्यातील नेतृत्व घडवेल। युवा मतदार म्हणजेच तरुण तडफदार तरुणांनो, देशाच्या परिवर्तनाची ताकद ही तुमच्या हातात आहे। तुमची ऊर्जा, तुमचे विचार आणि तुमचे निर्णय हे देशाच्या प्रगतीला एक नवी दिशा देऊ शकतात। मतदान हा तुमचा हक्क आहे, तो कधीही वाया जाऊ देऊ नका। जर तुम्ही मध्यमवयीन मतदार असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी मार्गदर्शक आहात। तुमच्या निर्णयाचा प्रभाव हा केवळ तुमच्यावर नाही, तर तुमच्या पुढील पिढींवर सुद्धा पडतो। एक जबाबदार पालक आणि नागरिक म्हणून तुम्हाला मतदानाचे कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे। जर आपण ज्येष्ठ मतदार असाल तर तुमचा अनुभव आणि दूरदृष्टी देशाला योग्य मार्गावर नेऊ शकते। तुम्ही अनेक बदल तुमच्या जीवनात पाहिले असतील आणि तुमच्या निर्णयाने देशाला दिशा देण्याची ही तुमच्याकडे एक संधी आहे। तुमच्या मताने पुढील पिढ्यांसाठी एक नवीन आदर्श निर्माण करा। जर आपण महिला मतदार असाल तर तुमचा सहभाग केवळ लोकशाही मजबूत करतोच, पण समानतेचा संदेश सुद्धा देतो। तुमच्या मताने तुमच्या अधिकारांना मान्यता मिळते आणि तसेच देशाच्या निर्णय प्रक्रियेत तुमची महत्त्वाची भूमिका ठरते। शहरातील किंवा ग्रामीण भागातील जर तुम्ही मतदार असाल तर शहरातील मतदारांनी देशाच्या धोरणांवर आपला प्रभाव दाखवण्यासाठी, तसेच ग्रामीण मतदारांनी आपल्या स्थानिक समस्या व विकासासाठी आपला आवाज हा मतदान करून उठवणे गरजेचे आहे। मित्रांनो, मतदान हा सर्वांसाठी समान असलेला असा अधिकार आहे। मित्रांनो, मतदान करणे हे आपल्या सर्वांचे एक कर्तव्य आहे। कुटुंबासाठी तुम्ही प्रेरणा बना आणि तुमचं कर्तव्य फक्त स्वतःपुरतं मर्यादित नाही, तर तुमच्या कुटुंबातील सदस्य जसे की तुमचे आई वडील, आजी आजोबा आणि मित्रमंडळींना सुद्धा मतदानासाठी प्रोत्साहित करा। त्यांच्या शंका दूर करा, त्यांना मतदान केंद्रावर घेऊन जा आणि त्यांनाही त्यांचे मतदानाचे कर्तव्य बजावण्याची जाणीव करून द्या। मित्रांनो, विचार करा, जर आपण सर्वांनी एकत्र येऊन मतदान केले तर आपल्या लोकशाहीला कोणतीही ताकद हलवू शकणार नाही। आपण आपल्या हक्काचा वापर करून या देशाला एक आदर्श देश बनवू शकतो। चला तर मग ठरवूया, आपण मतदान करून इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करूया। देश बदलण्याची ताकद फक्त तुमच्या हातात आहे। तुमचं एक मत आणि तुमचं एक स्वप्न हे तुम्हीच पूर्ण करू शकता। मतदानाचा अभिमान बाळगा, बदल घडवण्यासाठी तयार व्हा आणि आपल्या देशाला उज्ज्वल भविष्याकडे नेण्याची एक शपथ घ्या। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय लोकशाही। येत्या मतदानाच्या दिवशी मतदान करून आपलं राष्ट्रीय कर्तव्य जरूर निभवा। धन्यवाद मित्रांनो।